नाशिक जिल्ह्यासाठी आज रेड अलर्ट जारी करण्यात आलेला आहे। नाशिक जिल्ह्याच्या बऱ्याचशा भागामध्ये आज ढगफुटी सदृश पाऊस होण्याची दाट शक्यता आहे। नाशिक, इगतपुरी आणि त्र्यंबकेश्वर या 3 तालुक्यामध्ये सर्वाधिक परिणाम जाणवणार आहे। साधारण 300 मिलीमीटर पाऊस पडण्याचा अंदाज आहे। आज जिल्ह्यातील सर्व शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे। त्र्यंबकेश्वर सप्तशृंगी मंदिर देखील बंद राहणार आहे, तर अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवरती त्र्यंबकेश्वर देवस्थान गुरुवारपर्यंत बंद राहणार आहे। सप्तशृंगी मंदिराच्या परिसरामध्ये 65 मिलीमीटरपेक्षा जास्त पावसाची शक्यता आहे आणि त्यामुळे सुरक्षेच्या कारणास्तव सप्तशृंगी देवस्थानने देखील आज बंद राहण्याचा निर्णय घेतलेला आहे। तशा सूचना देण्यात आल्यात। 7 आणि 8 जुलै त्याचबरोबर 9 जुलै या कालावधीमध्ये सप्तशृंगगड, धार्मिक स्थळं, धबधबे, ट्रेकिंग पॉइंट्स, नदीकाठ त्याचबरोबर पर्यटन स्थळांवरील प्रवेशास बंदी राहणार आहे। यासोबतच सप्तशृंगगड ते नांदुरी हा घाटमार्ग देखील 3 दिवसांसाठी बंद ठेवण्यात आलेला आहे। त्यामुळे नागरिकांनी गरज नसल्यास घराबाहेर पडू नये असं आवाहन प्रशासनाकडून करण्यात आलंय। दरम्यान नाशिक संदर्भामध्ये मुख्यमंत्र्यांनी नेमकी काय माहिती दिली आहे पाहूयात। आणि नाशिकच्या त्र्यंबकेश्वर मधून आमचे प्रतिनिधी मुकुल कुलकर्णी आपल्या सोबत आहेत। त्याचबरोबर नाशिक मधून शुभम बोडके आहेत। कसारामधून प्रतिनिधी ईशान देशमुख आपल्या सोबत सध्या आहेत। या तिघांकडून देखील नाशिकमध्ये सध्या कितपत पाऊस पडतोय आपण जाणून घेऊयात। सुरुवातीला मी जातीय त्र्यंबकेश्वर मध्ये आमचे प्रतिनिधी मुकुल कुलकर्णी आपल्या सोबत आहेत। मुकुल, त्र्यंबकेश्वर मधली सध्याची स्थिती काय आहे, कितपत पाऊस पडतोय आणि काय खबरदारी घेण्यात आली आहे? त्र्यंबकेश्वरमध्ये आता पावसाला सुरुवात झालेली आहे। खरं तर रात्रीपासूनच त्र्यंबकेश्वर नगरीमध्ये संततधार ही सुरू होती, त्यामुळे आपण बघतोय की मंदिर देखील हे बंद ठेवण्यात आलेलं आहे। आज त्र्यंबकेश्वर ते नाशिक दरम्यान ढगफुटीचा इशारा देण्यात आलेला आहे आणि त्या दृष्टीने प्रशासनाने संपूर्ण तयारी केलेली आहे। प्रशासन सज्ज झालेलं आहे। त्र्यंबकेश्वर मंदिर परिसर हा पूर्णपणे आपल्याला रिकामा बघायला मिळतो आहे। इथे जे भाविक येत आहेत, ज्या भाविकांना इथल्या निर्बंधाबाबत कुठली माहिती नव्हती असेच भाविक इथे येत आहेत, मात्र ज्यावेळेस ते दर्शनासाठी येत आहेत त्यांना दर्शन नाकारलं जात आहे। त्यामुळे एकूणच परिस्थिती आता नियंत्रणामध्ये जरी असली तरी आजचा संपूर्ण दिवस संपूर्ण यंत्रणा सज्ज राहणार आहे, सतर्क राहणार आहे। पोलीस प्रशासन त्याचबरोबर महसूल विभागाचे अधिकारी, त्र्यंबकेश्वर नगर परिषद असे जवळपास शेकडोच्या संख्येने अधिकारी कर्मचारी हे रात्रीपासूनच तैनात होते। आपत्ती विभागाचे मंत्री गिरीश महाजन यांनी काल रात्री त्र्यंबकेश्वरमध्ये पाहणी केलेली होती। मेडघर किल्ल्यासह आजूबाजूच्या वाड्यावस्त्यांवर त्यांनी पाहणी करत जवळपास 100हून अधिक नागरिकांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित करण्यात आलेला आहे। आता आपण बघतोय पुन्हा एकदा पावसाचा जोर हा वाढत चाललेला आहे। जे भाविक येत आहेत ते बाहेरूनच देवाचं दर्शन करून निघून जात आहेत। त्यामुळे योग्य ती खबरदारी प्रशासनाकडून घेण्यात आलेली आहे। मुकुल, तुम्ही आमच्या सोबत असेच राहा। मी यानंतर नाशिकमध्ये जाते। शुभम बोडके आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। शुभम, नाशिकमध्ये देखील रात्रीपासूनच पाऊस पडतोय। सध्याची नेमकी स्थिती काय आहे? पाणी साचलेलं आहे का? वाहतुकीवर काय परिणाम झालाय का? नक्कीच आकांक्षा, नाशिक शहरामध्ये देखील मध्यरात्रीपासून पावसाचा जोर जो आहे तो कायम असल्याचं आपल्याला खरं तर पाहायला मिळतं आहे। काही सकल भागात देखील आता पाणी साचण्यास सुरुवात झाली, त्याचा परिणाम देखील खरं तर वाहतुकीवर आपल्याला होताना पाहायला मिळणार आहे। एकूण जर बघितलं तर नाशिकमध्ये देखील आपण बघतोय, मी सध्या रामकुंड परिसरामध्ये आहे। आपण या ठिकाणी बघितलं तर अद्याप गंगापूर धरणामध्ये मधून जो काही पाण्याचा विसर्ग आहे तो त्या ठिकाणी केला नसला तरी देखील आजूबाजूच्या नदी नाल्यांचा जो पाण्याचा जोर आहे तो वाढल्यानंतर या ठिकाणी गोदावरी नदी जी आहे ती या ठिकाणी आपल्याला वाहताना पाहायला मिळते। खरं तर या ठिकाणी काही विकास कामं सुरू आहे, त्यामुळे गोदावरीच्या नदीच्या आजूबाजूचा परिसर हा संपूर्णतः बंद करण्यात आलेला होता। खरं तर मध्यरात्रीपासून त्या ठिकाणी आपत्ती व्यवस्थापन देखील मोठ्या प्रमाणामध्ये त्या ठिकाणी संपूर्ण हाय अलर्टवर आपल्याला पाहायला मिळत होतं आणि एकूणच आपण बघतोय पावसाचा जो जोर आहे तो या ठिकाणी आता वाढताना आपल्याला पाहायला मिळतोय। आज दिवसभर देखील त्या ठिकाणी ढगफुटी सदृश्य पावसाचा अंदाज जो आहे तो वर्तवण्यात आल्यानंतर या ठिकाणी नागरिकांना देखील सतर्क राहण्याचं जे आवाहन आहे ते प्रशासनाच्या माध्यमातून त्यामुळे नागरिकांना सतर्क राहण्याच्या सूचना या शुभम देण्यात आलेल्या आहेत। यानंतर ईशान देशमुख आपले प्रतिनिधी सुद्धा आपल्या सोबत आहेत। कसारामधून ईशान देशमुख आपल्याला माहिती देत आहेत। ईशान, तिथे कितपत पाऊस पडतोय, काय स्थिती आहे?
आकांक्षा, नक्कीच मी आता इगतपुरी मधल्या पिंपरी फाट्याच्या इकडे उभा आहे. सध्या मी आपल्याला दाखवू शकतो पावसाचा जोर सध्या वाढताना दिसतोय. तर दुसऱ्या बाजूला जी शेत जमीन आहे ती संपूर्णपणे पाण्याखाली गेलेली सध्या आपल्याला पाहायला मिळते. एकही शेत आपल्याला दिसत नाहीये. लांबच लांब आपल्याला संपूर्णपणे पाणी या शेत जमिनीवरती पाहायला मिळते. तर दुसऱ्या बाजूला पावसाचा जोर वाढताना दिसतोय. तर पोलीस असतील, त्याचसोबत कर्मचारी असतील, हे संपूर्णपणे इकडे तैनात झालेले आहेत. कोणतीही वाहतूक इकडे सोडताना ते आपल्याला दिसत नाहीये. त्याचसोबत आज जी रेड अलर्ट नाशिक शहर असेल, त्र्यंबकेश्वर असेल आणि त्याचसोबत इगतपुरी असेल याला देण्यात आला आहे. त्यामुळे प्रशासनाने सर्व ती खबरदारी घेतली आहे. त्याचसोबत ढगफुटी सदृश्य परिस्थिती होण्याची देखील दाट शक्यता आहे असं सांगितलं जाते. त्यासाठी देखील सर्व ती खबरदारी घेण्यात आली आहे. पण एकंदरीत पाहिलं तर दोन्ही बाजूला आपण बघू शकतो पूर्णपणे पाणी भरलं आहे शेत जमिनीवरती. त्यामुळे कुठेतरी आपल्याला शेत दिसत नाहीये, पण सगळीकडे पाणीच पाणी आपल्याला पाहायला मिळते. त्यामुळे एकंदरीत नागरिकांनी आता खबरदारी घेतली पाहिजे. त्यांनी घराबाहेर काही काम असेल तरच पडलं पाहिजे असं देखील आवाहन आता प्रशासनाकडून करण्यात येत आहे. बरोबर आहे. त्यामुळे पावसाचा रेड अलर्ट देण्यात आलेला आहे. मुकुल, शुभम आणि ईशान, तुम्ही देखील काळजी घ्या आणि या अपडेटसाठी धन्यवाद. तर हवामान तज्ज्ञ मयुरेश प्रभुणेंनी नाशिकमधील रेड अलर्ट बाबत वेगळं मत व्यक्त केलेलं आहे. नाशिकमध्ये 300 मिलीमीटर पाऊस पडण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. मात्र हा पाऊस नेमका किती तासात पडणार आहे हे स्पष्ट केलेलं नाहीये. त्यामुळे सर्व यंत्रणा नाशिकमध्ये वळवणं धोक्याचं ठरेल असं मयुरेश प्रभुणे यांनी मत व्यक्त केलं आहे. बंगालच्या उपसागरावर तयार झालेलं तीव्र कमी दाबाचं क्षेत्र म्हणजे डिप्रेशन सध्या झारखंडवर सक्रिय आहे आणि पुढील 24 तासांमध्ये हे क्षेत्र वायव्येकडे सरकून पूर्व मध्य प्रदेशपर्यंत येण्याचा अंदाज आहे. दुसऱ्या बाजूला पश्चिम किनारपट्टीला समांतर कमी दाबाचा पट्टा म्हणजे ऑफशोर ट्रफ सुद्धा सक्रिय आहे आणि याच्या जोडीला कोकणाच्या लगत अरबी समुद्रावर एक चक्रीय स्थिती सुद्धा आहे. या तिन्ही गोष्टींच्या संयोगामुळे सध्या उत्तर कोकण आणि मध्य महाराष्ट्राच्या घाट क्षेत्रामध्ये सर्वदूर पाऊस होतोय आणि काही भागांमध्ये कमी वेळामध्ये जास्त पावसाच्या पण घटना घडलेल्या आहेत. ही स्थिती पुढील 2 दिवस कायम राहण्याची शक्यता आहे आणि त्यामुळे पालघरपासून रत्नागिरीपर्यंत आणि नाशिकपासून ते साताऱ्यापर्यंत अनेक ठिकाणी कमी वेळामध्ये जास्त पावसाच्या घटना घडू शकतात. दरम्यान नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर, नाशिक, इगतपुरी तालुक्यांना रेड अलर्ट दिल्यामुळे आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजनांनी घोटी इगतपुरीची पाहणी केली. रात्री 11 वाजता महाजनांनी त्र्यंबकेश्वर तालुक्यातल्या मेटघर गावाची रात्री 12 वाजता पाहणी केलेली आहे. सोसाट्याच्या वाऱ्यामुळे रात्री पावसाचा जोर वाढल्यामुळे मंत्री महाजन यांनी 27 कुटुंबातील 100हून अधिक नागरिकांना सुरक्षित स्थळी स्थलांतरित करण्याच्या सूचना दिल्यात. नाशिक जिल्ह्याबरोबरच वसई, विरारसह पालघर जिल्ह्याचा देखील आढावा घेतला. या भागामध्ये 350 ते 400 मिलीमीटर एवढ्या उच्चांकी पावसाची नोंद करण्यात आली आहे. तर पालघरमधीलच एका धरणाचं पिचिंग थोडं सरकलेलं असल्यामुळे आजूबाजूच्या 1000 नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आलंय. इगतपुरीसह नाशिकमध्ये पावसाचा जोर वाढत असल्यामुळे नांदूर मध्यमेश्वर बंधाऱ्यामधून पाण्याचा विसर्ग वाढवण्यात आलेला आहे. रात्री 1 वाजल्यापासून 1614 वरून 3228 क्युसेक वेगानं हा विसर्ग सुरू करण्यात आलाय. नाशिक जिल्ह्यामध्ये विशेषतः करून इगतपुरी असेल, पेठ असेल, सुरगाणा असेल, त्याचबरोबर त्र्यंबकेश्वर आहे, अशा 6-7 ठिकाणी आज रेड अलर्ट जाहीर करण्यात आलेला आहे. आणि आपण बघताय की इथे पाऊस सुरू आहे, हवाई सुरू आहे. रात्री 1 नंतर जास्त प्रभाव पावसाचा या ठिकाणी राहील आणि 300 मिलीमीटरच्या वर पाऊस या ठिकाणी पडेल असा हवामान खात्याचा अंदाज या ठिकाणी आहे. आणि म्हणून सगळी काळजी प्रशासनाच्या वतीने आम्ही या ठिकाणी घेत आहोत.